थोड़ा सा 41 50 501 501 551 600 651 700 800 900 1000 चला 1000 थोड़ा सा 41 50 501 501 551 600 651 700 800 900 1000 चला 1000 1000 बोलो आज योग्य भाव भेटला मेहनतीचा फळ योग्य भाव चांगला भाव भेटला आताच भाव या पहिले पण याच मार्केटला कारभारला किती आवक झाली आज आज आता सुरुवात झाली कमी आवक इथून आता उद्या म्हणजे आवक वाढायला किती कॅरेट आणले होते मी 8 कॅरेट आणले होते आज कुठून आणले तुम्ही मी लाडगाव नाव गणेश शिवाजी भोसले बाजार समिती तुम्हाला पूर्ण सोयीसुविधा उपलब्ध करते बाजार समितीत पूर्ण सोयीसुविधा उपलब्ध आहे ही बाजार समिती तेव्हा आमचे एक तर संभाजीनगर नाही तर मग अमरावती इकडे तेव्हा खूप दैन व्हायचं इथं हा योग्य या सोयीसुविधा आपले सन्माननीय राधाकिशन बाप्पू पटेल यांनी सभापती झाल्यापासून यांनी चांगल्या सोयीसुविधा केल्या पहिलं नाही इथं मार्केटला पहिलं बाप्पूच्या आधी नाही इथे काय काय इथं आमचा डाळिंब विकतो टमाटा मोसंबी सीताफळ म्हणजे हे बाजार हे मार्केट झाल्यापासून आम्ही शेतकऱ्यांची सुविधा झाल्या म्हणजे बाहेर जास्त जायचं काम नाही काय काय मी शेतामध्ये डाळिंब टमाटा सीताफळ हा सगळं याच मार्केट हा योग्य भाव भेटतो चांगला माल हा पैसे जास्त बचत होते म्हणजे टायमाची बचत होती आपलं याच्यामध्ये गाडी भाड्यामध्ये येईल सगळं वेळ पण वाचतो एका दिवसात सगळं होतं म्हणजे आता टमाटा सकाळी तोडायला लागेल दुपारपर्यंत मार्केटला हा बाहेरच्या मार्केटला जायचं म्हणलं 2 दिवस जातात त्याच्यात खर्च भाड्याचा खर्च माणसं आपला वैयक्तिक खर्च म्हणजे भावाच्या हमी राहत इथं व्यापारी वर्ग पण चांगला आपलं चांगले व्यापारी हा चांगले व्यापारी मालाचा मोल देतात जळगाव आणि आता बापून या भागामध्ये बराचसा फायदा झाला ना पाण्या पावसात दूर जायचं काम नाही परत इथं जवळ आहे आम्हाला इथं भाव 1051 दिला आजचा किती कॅरेट आणले 5 तुम्ही समाधान करायचे हो समाधान करायचे काय आव्हान करसान बाकीच्या शेतकऱ्यांना सगळ्यांनी मार्केट कमीत म्हणजे यावे नाही यापूर्वी आता इतर म्हणजे सुविधा नाही संभाजीनगरला जाऊ द्या म्हणजे संभाजीनगर तुम्हाला कसं वाटतं मार्केट इथं आम्हाला सोपं झालं किंवा वेळ वाचू राहिला आमचा कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर यांचं उपबाजारपेठ माननीय नामदार हरिभाऊ किसनरावजी बागडे उपबाजारपेठ करमाड या ठिकाणी आज टमाटे डाळिंब मोसंबी व इतरही भाजीपाल्याचे या ठिकाणी खरेदी विक्रीचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला मोठ्या संख्येनं या ठिकाणी व्यापारी शेतकरी उपस्थित होते या ठिकाणी मी बाजार समितीच्या वतीनं शेतकऱ्याला आवाहन करतो की आपला माल ग्रेडिंग करून आणावा चांगल्या दर्जाचा आणावा 2-3 क्वालिटीतला माल आणावा जेणेकरून चांगल्या मालाला चांगला भाव या ठिकाणी दिला जातोय या ठिकाणी व्यापाऱ्याच्याही बाजार समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो त्यांनीही शेतकऱ्याला चांगला दर्जा भाव देऊन त्यांना त्यांचा मोबदलाही वेळेवर द्यावा नगदी द्यावा
अशा प्रकारचं आवाहन मी या ठिकाणी व्यापाऱ्यांनाही करतोय। या ठिकाणी आज मला वाटतं डाळिंबचे अनारचे कॅरेट या ठिकाणी 5,000 पर्यंत गेले, बरोबर आहे? 5,100 मध्ये या ठिकाणी आज डाळिंबाची खरेदी विक्री झालेली आहे। टमाट्याची या ठिकाणी 1,050 पर्यंत टमाट्याचे दर या ठिकाणी आजचे लिलावामध्ये झालेले आहे। तसेच मोसंबीचे 3600 रुपये टन ना, 36 रुपये किलो प्रमाणे या ठिकाणी मोसंबीची बी खरेदी विक्री झालेली आहे। म्हणून आम्ही सर्व संचालक मंडळाच्या वतीनं, बाजार समितीच्या वतीनं सगळे शेतकरी व्यापारी यांना खूप खूप शुभेच्छा देतो। या बाजार समितीचं आपण या ठिकाणी माल आणून चांगला भाव देऊन बाजार समितीचं नाव वाढवावं, बाजार समिती नाव लौकिक करावी। या ठिकाणी जवळपास मराठवाड्यामधून माल येतोय, जालना असेल, देऊळगाव राजा असेल, याच्यानंतर इकडं आंबड, बीड, गेवराई असेल, अनेक लांब लांबून या ठिकाणी माल येतो। मागच्या वर्षी जवळपास 30,000 रोजची टमाट्याच्या कॅरेटची आवक होती। यावर्षी आमचा मानस आहे की 50,000 रोजची टमाट्याची आवक असली पाहिजे। डाळिंबची बी या ठिकाणी जास्तीत जास्त आवक असली पाहिजे। मोसंबी असेल, बऱ्याच शेतनं मागच्या वर्षी सीताफळाला पण चांगला भाव या ठिकाणी दिलाय। म्हणून सगळ्या शेतकरी व्यापाऱ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण या ठिकाणी जास्तीत जास्त माल आणावा, खरेदी विक्री वाढवावी, अशी बाजार समितीच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।